मरोळ मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला व इतर महिलांच्या सुरक्षेसाठी आणि अस्वच्छतेच्या गर्तेत महिलांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तासनतास घाणीत काम करावे लागत आहे। मात्र त्यांची असहायता आणि समस्या ऐकून घेणारे कोणी नाही। अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व माजी नगरसेविका छाया चंद्रकांत भानजी यांनी त्यांच्या वेदना समजून त्यांच्या पाठीशी उभ्या राहून आवाज उठवला आणि सरकारला त्यांची असहायता लवकर समजून घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली। माजी नगरसेविका वॉर्ड क्रमांक 59 वर्सोवा विधानसभा 164। मी माजी नगरसेविका आहे वर्सोव्याच्या आणि या ज्या मरोळ मार्केटमध्ये आम्ही आज आलेलो आहोत, या माझ्याच सर्व बहिणी आहेत, नातेवाईक आहेत, सर्व सासू आहे, कोण आई आहे, मावशी आहे आणि लहानपणापासून मी इथे मच्छी विकलेली आहे आईबरोबर आजीबरोबर। एक एक ट्रक आमचे भरून यायचे, माझ्या वडिलांच्या बोटी, सासऱ्यांच्या बोटी, आजीच्या बोटी, सर्वच आम्ही इथे मच्छी मी लहानपणापासून यांच्यातलीच आहे, वेगळी नाही आहे। आणि मरोळ मार्केट आहे ना चर्चमध्ये आतमध्ये, तिथे माझं लायसन्स आहे। बोरी कॉलनी आहे तिथे माझं लायसन्स आहे, आई माझी सर्व बसायची, माझ्या आजीची जागा आहे, माझं लायसन्स आहे। तर आम्ही आता आझाद मैदानमध्ये आमचं 23 तारखेपासून आंदोलन चालू आहे, बेमुदत आंदोलन चालू आहे, साखळी उपोषण चालू आहे आमचं। याच्यासाठी चालू आहे की आज 19वा दिवस आहे। तर आमचं आझाद मैदानमध्ये आहे जे आंदोलन ते सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही पूर्ण 15 तारखेला सर्व आमच्या महिला बघा आता विकायला येतात, आंदोलनामध्ये कमी येतात का बिचारे हातावर आणून पानावर खातात। शेतकऱ्यांसारख्या आमच्या महिला जर बाजारामध्ये नाही बसल्या आणि तिथे आंदोलनाला आल्या ते आमचे कित्येक लोक आत्महत्या करतील का? ते बोटीना डिझेल स्वस्त नाही, मच्छी नाही राहिली आणि परवडत नाही, एवढं महाग झालं, परतावा वेळेवर येत नाही, ते आमचे धंदे ना बोटी देशोधरीला गेले। तर आमच्या या महिला आज ग्रॅज्युएट महिला, आमच्या ग्रॅज्युएट मुली इथे सुकी मच्छी विकतायत। म्हणजे तुम्ही विचार करा आमच्या कोळी समाजाची काय हालत झाली। जर आम्हाला आमच्या या रणरागिणी महिला नसत्या तर आमचे किती शेतकऱ्यांप्रमाणे लोकांनी आमच्या आत्महत्या केल्या असत्या, पण आमचे कोळी बांधव आत्महत्या करणारे नाही आहेत। तर का? ते आमच्या या रणरागिणी मुले, आमच्या या बहिणींमुळे। आणि आम्ही जे आंदोलन चालू आहे एसटी मुले, आता ज्या मुलांना नोकऱ्या नाही, मिस्टरांना त्यांच्या नोकऱ्या नाही, आमच्या अशाच पिढ्या आमच्या गेलेल्या आहेत। 1900 कैलासवासी दाजीबा पाटील 1976 पासून जो आमचे भाई बंदरकर साहेब यांनी जे विधानसभेत जो अहवाल पारित केलेला आहे त्याचं शिफारस राज्य शासनाने करावी आणि आमच्या कोळी समाजाला एसटीचं सर्टिफिकेट जे महादेव कोळी आहे ते द्यावं, जेणेकरून आमची मुलं बालं नोकऱ्या करतील, कामाला जातील, आमच्या या महिलांचा ताण कमी होईल। आणि मुलांना नोकऱ्या नाही, मग 2000-5000 बिचारे कुठे कुठे कामं करतात, तर ते 2000-5000 आमच्या लाईटच्या बिलालाच जातात। म्हणजे महिला आमच्या शाळेचं बिल कुठून भरणार, शाळेचं म्हणजे फीज कुठून भरणार, मुलं खातील काय, लाईटचं बिल कुठून भरणार। त्या अशा ज्या समस्या आहेत, या ज्या महिला आहेत ना त्या सुशिक्षित आहेत, पण आमच्या महिला रणरागिणी या ज्या आहेत ना, म्हणून आमचे कोळी बांधव जिवंत आहेत, एवढं सरकारने ध्यानात घ्यावं। आणि आमचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी कराल ही आम्हाला आशा आहे। आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतोय, कालच आझाद मैदानावरनं काल तुमचा वाढदिवस होता, आम्ही सर्वांनी तुम्हाला आशीर्वाद देतो कोळी समाजाकडनं। मी माझ्या कुटुंबाकडनं, कुटुंबाच्या वतीने, महिलांच्या वतीने आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो। तुमचा काल वाढदिवस होता, तर तुम्ही आम्हाला एक भाऊ म्हणून सर्व बहिणींना आशीर्वाद द्या। कोळी समाजाला बंधू तुमचेच आहेत, तुम्ही सांगता सामान्यांचं सरकार आहे, सामान्यांचं सरकार आहे। मग 23 तारखेपासून आज जे पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये आमचे बांधव अलिबागला, परत आझाद मैदानमध्ये, ठाण्यामध्ये, किती 36 जिल्ह्यामध्ये जे जालना बिलना जे बसलेले आहेत बिचारे हॉस्पिटलमध्ये आहेत, सलाईन लावतात, तुम्हाला आमची कोळी बांधवांची तुम्हाला दया नाही येत। आमचे उपमुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला आमची दया नाही आहे. 23 तारखेपासून आंदोलनाला बसलेत आझाद मैदानमध्ये. त्यांची आज हालत काय आहे? त्यांचे कुटुंब लढते का? आमचे बाबा जिवंत जे आंदोलनाला बसलेत उन्हातानात उपाशी पोटी, ते आमचे जिवंत येतील की नाही येतील, ते त्यांच्या कुटुंबाला खूप टेन्शन झालेलं आहे साहेब. आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष श्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब, तुम्ही आमच्या कोळी लोकांमध्ये वावरलेले आहात. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की आमचं जे आंदोलन नाही आहे, आम्ही आमचा हक्क मागतोय. आम्ही आमचा हक्क मागतो सरकारकडे. आम्ही आमचा हक्क मागतोय की आमच्या आया बहिणींची इथे आबरू तुम्ही वाचवा. रात्रंदिवस इथे या मरोल मार्केटमध्ये दारू पितात, चरस पितात. बायका सकाळी 2ला येतात, रात्री 11ला जातात. या मरोल मार्केटमध्ये कचऱ्यामध्ये बसतात. त्यांना पाण्याची सुविधा नाही, टॉयलेटची सुविधा नाही आणि लायसन्स बाकी लोकांना भेटलं नाही. तर आशिषजी शेलार साहेब, आमच्या कोळी बांधवांना न्याय द्या आणि आम्हाला आमचं सर्टिफिकेट द्या. आम्हाला महादेव कोळीचं आमचं सर्टिफिकेट द्या, जेणेकरून आमची मुलं बालक आम्हाला लागतील आणि आमच्या महिलांचा थोडा हा भार कमी होईल. बिचारे हातावर आणून पानावर खातात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही मरोळ मार्केटसाठी लायसन्ससाठी दिलेलं आहे 2017 पासून. आजपर्यंत आम्हाला लायसन्स मिळाले नाही. आमची लायसन्स रेडी आहेत, पण का अडवली ह्याचं आम्हाला कारण पण मिळत नाही आहे. कृपा करून ती आमची लायसन्स आम्हाला परत मिळावी ही आमची बृहन्मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे. आणि प्लीज, सगळीकडे घाण जमा झालेली आहे मार्केटमध्ये. सकाळपासून बायका येतात, रात्रीपर्यंत राहतात, त्या घाणीत वास येतो. ती प्लीज साफ करण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे. आणि प्लीज जरा सर्वांनी पाण्यासाठी पण आमची सोय करून द्यावी.
देणार नाही.